राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्या प्रत्येक माऊलीने स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी लढा दिला, त्या प्रत्येक माऊलीला, रणरागिणीला, आदिशक्तीला माझा मानाचा नमन. अहो, ढोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं, आणि आपल्या समाजातल्या स्त्रीला शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं, आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे या आपल्या देशातील लोकांना समजून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं. खरंच आज आपल्या देशातील समाजातील स्त्रियांना जेवढं महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे तेवढं मिळत नाही. म्हणूनच एका स्त्रीला, म्हणजेच एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं. तिच्या जन्मा अगोदरच त्याचं बालपण हिरावून घेतलं जायचं. पण तेव्हा आपल्याला कोणी अधिकार द्यायचं, त्या उमलत्या कळीला तोडायचं, त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचं. तेव्हा ती उमलती कळी, तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं हे स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचं. पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं हे स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचं. काळाच्या पडद्या उडू नको आई, अगं आई, काळाच्या पडद्या उडू नको, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. आपल्या समाजातील लोकांना मुलगा हवा ना, कारण आपली संस्कृती म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती. रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायचं, हीच ना तुमची पुरुषप्रधान संस्कृती. पण तरीही आपल्याला मुलगाच हवा, कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे कुलदीपक. पण मुलगी तुमच्या वंशाची पंथी नाही का होऊ शकत? तिला पण हक्क आहे जगायचा. आणि हा, मुलगा हा फक्त एकाच घरचा दिवा, पण मुलगी ही सासर आणि माहेर हे दोन्ही घरात तेवत ठेवणारी एक झगझगती ज्योत आहे, हे विसरू नका. लक्षात ठेवा, फूल न रहे इस धरती पर तो फल कहां से आएंगे. जर मुलीच नाही लायला या पृथ्वीवर तर तुम्ही मुलं आणणार कुठून, तुमचा वंशाचा दिवा पैदा कुठून करणार. जब फूल न रहे इस धरती पर तो फल कहां से लाओगे, अंश काटकर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे, वंश कहां से बढ़ाओगे. खरंच आपल्या समाजातल्या स्त्रियांना फक्त वाचवलं नाही पाहिजे, तर त्यांना शिकवलं पाहिजे, त्यांना घडवलं पाहिजे. त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार हा पूर्णपणे थांबवला पाहिजे. बऱ्याच देशातील, बऱ्याच समाजातील स्त्रिया ह्या पुरुषांबरोबर बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. पण आपल्या देशात, आपल्या समाजातल्या स्त्रिया या कोटीतरी अंधकारात चूल आणि त्याच्यातच गुरफटलेल्या दिसत आहेत. आपण तिला त्याच्यातून बाहेर काढायला हवं. तिच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे, तिला शिक्षणाची संधी दिली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला समाज, आपला देश प्रशिक्षित आणि सुशिक्षित होईल. एवढेच बोलते. तू जिजाऊ, तू सावित्री, तू अहिल्याची लेक आहे. तू जिजाऊ, तू सावित्री, तू अहिल्याची तू लेक आहे. सुचेता कल्पना, तू आकाशात तुझी झेप आहे. धन्यवाद.